श्लोक आपण आधी म्हटलेलाच आहे. मागच्या वेळेचा थोडक्यात आढावा जरा आपण घ्यायचं ठरवलं तर मानवी जीवनाचा हा प्रवास जो आहे तो सातत्याने चालू असतो, संसरती याप्रमाणे चालत असतो. आणि तो चालत असताना जन्म आणि मृत्यू हे येणारच आहे, कारण जातस्यही ध्रुववर मृत्यू. त्यामुळे जो जो जन्माला आलाय त्याला त्याला मृत्यू हा येणारच आहे, यात शंकाच नाही. फक्त तो कधी येणार, कसा येणार, काय येणार हे आपल्याला कळत नाही. पण म्हणून तो येणारच नाही असं नक्कीच नाही. पण ह्यासाठी इथे समर्थांनी मृत्यू निरूपण, आपल्याला या मृत्यूला सुद्धा हसत हसत सामोरं जाता आलं पाहिजे हे सांगण्यासाठी खरं म्हणजे हा मृत्यू निरूपण समाज समर्थांनी लिहिलेला आहे. हे शरीर निर्माण झालेलं आहे, ते उपजे ते नाशे, जे जे उत्पन्न होतो त्याचा त्याचा नाश होतो, हे आपल्याला कळण्यासाठी आणि हे आपल्याला समजण्यासाठी. आपल्याला शाब्दिक दृष्ट्या बरंच समजलेलं असतं की आम्हाला केव्हा ना केव्हा तरी मृत्यू आहे, पण तरी सुद्धा आम्ही त्या मृत्यूला सामोरं जायला तेवढे तयार नसतो. आम्ही ह्या प्रपंचात गुंतलेलो असतो आणि त्यातनं बाहेर पडण्यासाठी आपल्याला या समासाची गरज आहे. आणि म्हणून अस्ति जायते वर्धते विपरिणमिते क्षीयते अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी ह्या होत असतात. पण हे सगळं झाल्यावर शेवटचं जे मृत्यूचं ठिकाण आहे तिथे जायला मात्र आम्हाला भय वाटत राहतं. आम्हाला भीती वाटते, नको बाबा मृत्यूला सामोरं जायला. पण ज्या वेळेला श्यामाताईंसारखी अशी अनेक लोक आहेत की ज्यांनी हसत हसत मृत्यूला तिथे हे आमंत्रण दिलेले की काही हरकत नाही, मी तयार आहे, आता तुम्हाला खुशाल घेऊन जा. हा मोठेपणा आहे, हा मृत्यूला सामोरं जाणं आहे. त्याचं कारण असं की आम्ही जन्माला येतो तेव्हा त्याचा जन्मोत्सव करत असतो, पण मृत्यूचा सुद्धा सोहळा केला पाहिजे असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. कारण मृत्यू हे वस्त्र बदलण्यासारखं आहे असं आपण ऐकतो वाचतो, पण ते पचनी पडणं आपल्या अवघड असतं. पण तशा पद्धतीने मरणाचं असावं स्मरण म्हणजे काय हेही आपण पाहिलं. आणि मग आपल्याला लक्षात येतं की हे सरता संचिताचे शेष. मृत्यूचं कसं आहे माहितीये का, की मनुष्याची ही कर्मयोनी आहे आणि तिथे सगळं संचित प्रारब्ध क्रियमाण हे भोगावंच लागतं. हे प्रारब्धाचे भोग संपल्या संपल्या आपल्याला इथे मृत्यू येतो, कारण आपलं ते कार्य तिथे संपलेलं असतं. आपलं कार्य संपल्यानंतर आपल्याला मृत्यू येतो, किंवा जेवढं भोगायचं राहिलेलं आहे तेवढं भोगण्यासाठी, मग ते आनंदाचे क्षण असोत ते दुःखाचे क्षण असोत, हे सर्व भोगण्यासाठी आपण इथे थांबलेलो असतो. ते भोगून झाले की तत्क्षणी खरं म्हणजे मृत्यू येत होतो. होता मृत्यूची आटाटी कोणी न घालू सकती पाटी. तो एकदा यायचं ठरवलं की तो त्याच्या पुढे कुणाचंही काही चालत नाही. निमित्त मात्र वेगवेगळी हवी असतात त्याला. कधी हे निमित्त असेल, कधी बरं नाही, कधी अपघात झाला, कधी जाता जाता कोणीतरी धडकलं, काहीतरी वय झालं, अशा अनेक अनेक गोष्टी असतात. म्हणजे एक गोष्ट सांगते म्हणजे लक्षात येईल की हा यमलोकामध्ये काय झालं. यमलोकामध्ये म्हणजे देवलोकांमध्ये, पृथ्वीवरती नाही, स्वर्गामध्ये जेव्हा सगळ्या देवांची मीटिंग भरलेली होती आणि ती मीटिंग चालू असताना देवानी म्हणजे परब्रह्मानी प्रत्येकाला आपली आपली कार्य वाटून दिली. सगळ्यांना आपली आपली कार्य वाटून दिली की मग तू काय करशील, तर तू विष्णू आहेस, तू प्रतिपालन कर. ब्रह्मा आहे तो निर्मिती करेल, शंकर आहे तो संहार करेल या प्रलय करेल. अशा पद्धतीची कामं प्रत्येकाला वाटून दिली. वायूला वाटून दिलं की तू सगळ्यांना प्राण दे. पर्जन्याला म्हणजे वरुणाला वाटून दिलं की तू पर्जन्य दे, जेणेकरून सगळं पृथ्वीवरती उगवेल आणि लोक त्याची पुष्टी करतील. अशा तऱ्हेने सगळ्यांना कामं वाटून दिली. आणि मग तिथे यमराज आलेले होते, धर्म ज्याला म्हटलं जातं, यम धर्म. तर ते धर्मराज तिथे आले होते. त्या यमाला त्यांनी असं म्हटलं की तू असं कर की या पृथ्वीवरच्या सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या प्रारब्ध संपल्यानंतर तू त्यांना नेण्याचं काम कर, त्यांना मृत्यू देण्याचं काम कर, कारण तू अतिशय धर्मनिष्ठ आहेस, काम करण्यामध्ये पटाईत आहेस, कुठेही पक्षपात करत नाही, ज्याची वेळ आली त्याला बरोबर उचलून आणतोस. ह्या अशा पद्धतीने तू ते काम कर असं त्याला सांगितलं. यमधर्म म्हणतो की अहो हे सगळं ठीक आहे, वरुणाची ते पूजा करतील, वायूची पूजा करतील, देवांची पूजा करतील, त्यांना छान म्हणतील, आणि मला मात्र सगळेजण कसं म्हणतील, अरे हा नको बाबा, त्याची काही पूजा बिजा नको करायला, केव्हा आपल्या पाठी येईल काही सांगता येत नाही.
त्याची काही पूजा बिजा नको. म्हणून मला सगळे लोक शिव्याच देतील की अहो आमच्यातला चांगला हलता फिरता माणूस घेऊन गेला, आम्हाला त्याच्याबद्दल किती प्रेम होतं, असं म्हणून मला शिव्या देतील हो. तर म्हणे असं नको, मला हे नाही काम करायचं. नाही म्हणे, या कामासाठी तूच योग्य आहेस, तुला कोणीही शिव्या देणार नाही आणि माझी पूजाही करणार नाही. म्हणे तू घाबरू नकोस, यमद्वितीयेला तुझी पूजा केली जाईल. यमद्वितीयेला भाऊबीज ज्याला आपण म्हणतो, त्या यमद्वितीयेला त्याची पूजा केली जाते. पण ह्या यमद्वितीयेला पूजा करतील हे ठीक आहे, पण लोक शिव्याच देतील ना मला. तर म्हणे नाही नाही, तुला कोणीही शिव्या देणार नाही, की यमानी नेलं असं कोणीही म्हणणार नाही. प्रत्येकाला काही ना काहीतरी निमित्त तिथे उद्भवेल. कोणाला बरं नाहीसं होईल, कोणाचा अपघात होईल. कोणी असं म्हणणार नाही की यमानी त्याला नेलं. ते काय झालं, अपघात झाला ना म्हणून ते गेले, ऍक्सिडेंट झाला म्हणून तो गेला, मग सुनामी आली त्याच्यात तो वाहून गेला म्हणून त्याचा मृत्यू झाला. काही ना काहीतरी बरं नाहीये हे निमित्त आहे, त्यामुळे बरं नाहीये म्हणून त्या गेल्या, ह्या पद्धतीने बोलणं हे जे सगळं आहे हे निमित्त आहे. म्हणजे यमधर्माला त्याचा धर्म पाळताना आपण कोणीही त्याला दोष देत नाही. दोष देतो ते वेगळ्याच गोष्टीला देतो, जे आमच्या इथल्या मायेच्या मधल्या ज्या गोष्टी आहेत त्याला धरून जे केलेलं असेल त्याप्रमाणे दोष दिला जातो. त्यामुळे यमराजाला कधीही दोष दिला जात नाही. मग हे सगळं असताना या आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की विलंब, वेळ, मृत्यू, यम, रुद्र या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या त्याची वेगवेगळी घेतलेली रूप आहेत. ही जी वेगवेगळी घेतलेली रूप आहेत त्याचा आपण नेहमी वाक्यांमध्ये प्रयोग करत असतो, पण त्यावेळेला आपल्या लक्षात येत नाही की ही सगळी यमाचीच नावं आपण घेतो. आपण म्हणतो वेळ आली होती पण काळ आला नव्हता म्हणून वाचला. म्हणजे वेळ आणि काळ हे दोन्ही यमाचीच नावं आहेत. तसंच आपण म्हणतो की हा सगळा नियतीचा खेळ आहे हो. जाणारा ज्या वेळेला येते त्यावेळेला जातोच, कारण नियती त्याची वेळ ठरवत असते. आणि तसंच सांगत असताना आपण म्हणतो हे सगळे शब्दांचे खेळ आपण खेळत असतो आणि ते शब्द त्याच्यामध्ये वापरत असतो. हा मृत्यू आला असं आपण म्हणतो, रुद्र, नियती, वेळ, विलंब असे सगळे वेळ आपण इथे हे शब्द वापरत असतो आणि ही सगळी त्याचीच शक्ती आहे. हा काळ हा सगळ्या, पण त्याच्यामधला जो काळ आहे तो येतो असं आपण म्हणतो, घालतो असं म्हणतो, पण हा काळ हेच त्याच्यावरचं औषध आहे. हळूहळू हळूहळू आपल्याला मृत झालेल्या व्यक्तीची आठवण कमी कमी व्हायला लागते. याचा अर्थ असा नाही की आपण आठवण विसरून जातो. आठवण विसरत नक्कीच नाही, आपल्याला सदैव त्याची आठवण येते आणि सश्रद्धा अंतःकरणाने त्याची काढलेली आठवण हेच श्राद्ध असतं. सश्रद्धा अंतःकरणाने, त्यामुळे ती आठवण आपल्याला येते. पण हळूहळू माणसाच्या वरती काळ हे त्याचं औषध आहे असं जे म्हणतो, त्याचं कारण आपण ते हळूहळू त्या गोष्टी विसरायला लागतो. पुढे ते आपण त्याचं विवरण अध्यात्माच्या दृष्टीने करणार आहोत, पण त्याच्यासाठी थोडं आपण हा बघूया. मृत्यू भेणे पळो जाता, तरी मृत्यू सोडीना सर्वथा, मृत्यास नये चुकविता काही केल्या. त्या मृत्यूला चुकवता येत नाही. आपण त्याच्यापासून दूर पळायचं म्हटलं तर तो तसा आपल्याला पळू देत नाही. जिथे असेल तिथनं तो आपल्याला उचलून नेतो. मग आपण कुठे आहोत, काय आहोत याचा तो विचारही करत नाही. आणि जिथे असू ते, आता पुण्याला आहे का आपल्या घरी आहे, कुठे आहोत हे काहीच आपल्याला माहिती नसतं. आणि त्यामुळे मृत्यू आपल्याला जिथून ती वेळ भरता क्षणी, घटका भरता क्षणी तिथून आपल्याला उचलून नेतो. म्हणून मृत्यूस भेणे पळो जाता, इथे मृत्यू येईल का, मग इथे नको राहायला, मग आपण तिकडे जाऊया. एक आजोबा असतात, थोडी गोष्ट सांगते कारण मृत्यू निरूपण समास म्हटल्यावरती आपण फारच एकदम वेगळ्या ह्याच्यात जातो. त्यामुळे एक गोष्ट सांगते की मृत्यू भेणे पळो जाता, तरी मृत्यू सोडीना सर्वथा. एक आजोबा असतात आणि त्यांना कोणीतरी भविष्य सांगितलेलं असतं, आता मृत्यू येणारच ना, त्यातनं आजोबा आहेत म्हणजे मृत्यू केव्हा ना केव्हा तरी येणारच. पण तरी सुद्धा काय होतं, त्यांना भविष्य कोणीतरी सांगितलं असतं की चार चाकी आहे ना, त्या चार चाकीमुळे तुम्हाला मृत्यू येण्याची शक्यता आहे असं भविष्य सांगितलं. आता ते म्हणले मी घरातनं बाहेरच पडत नाही, म्हणजे मग काही प्रश्नच नाही, मृत्यू यायला तेवढाच उशीर लागेल ना, त्यामुळे मृत्यू येणार नाही. मला मी त्या चारचाकीच्या फंदातच पडणार नाही, म्हणजे कारमध्ये बसणार नाही, कारने कुठे जाणार नाही आणि घराच्या बाहेरही पडणार नाही की जेणेकरून तिथनं कार जाता जाता त्यांनी मला उडवलं असंही व्हायला नको. म्हणजे ह्या पद्धतीने ते घरातच थांबतात, घरात थांबतात, हिंडत फिरत असतात, सगळं
मृत्यू भेणे पळो जाता. असं मृत्यूपासून पळण्याची काहीही आवश्यकता नाही, कारण त्याला तो कुठल्याही आडमार्गाने येऊ शकतो हे आपण बघितलं होतं. मग हे असताना त्यांच्या घरामध्ये नातवंड असतात, नातवंड खेळत असतात. ते गाड्या गाड्या वगैरे मॉडेल्सच्या गाड्या असतात ना छोट्या छोट्या, त्या अशा इकडून सोडल्या की तिकडे एकदम पटकन जातात आणि छान प्रकारे त्या जात असतात. आणि नेमकंच त्या नातवानी गाडी इकडून तिकडे सोडायला आणि आजोबा त्यांच्या खोलीतनं बाहेरच्या खोलीत यायला एक गाठ पडली आणि त्या गाडीवरून त्यांचा पाय घसरला आणि तत्क्षणी त्यांना मृत्यू आला. मृत्यू भेणे पळो जाता, तरी मृत्यू सोडीना सर्वथा. मृत्यास नये चुकविता, काही केल्या. असं समर्थ म्हणतात ते यासाठी. मृत्यू आलेल्यांना स्मशानापर्यंत सोडून आल्यानंतर थोड्या वेळापुरते का होईना, पण आपल्याला वैराग्य प्राप्त होतं. त्याला स्मशान वैराग्य असं म्हटलं जातं. कारण तिथनं आल्यावर आपल्याला वाटतं, एखादा अगदी तरुण कोणी गेलेला असेल, नुकतंच लग्न झालेलं आहे आणि त्याला मृत्यू आला, त्याचं प्रारब्ध भोग संपले आणि त्याला मृत्यू आला, तर आपल्याला वाटतं काय अर्थ आहे ना? उद्या मला कधी मृत्यू येईल काही सांगता येत नाही. मग या जगण्यात काय अर्थ आहे? काही नको बाबा. आपण आपलं देवाचं काहीतरी करावं. अशा तऱ्हेने थोड्या वेळापुरतं आपल्याला तसं वाटतं. पण पुन्हा घरी आलं की आपला संसार प्रपंच नेहमीप्रमाणे चालू होतो आणि आपण त्याच्यामध्येच गुंतून जातो. हे जे आहे त्याला थोडक्यामध्ये स्मशान वैराग्य असं म्हटलं जातं. अभाव वैराग्य पण एक असतं, की जे खरं म्हणजे आपल्याला मिळणारच नाहीये. हे आपल्याला माहिती आहे. हे आपल्याला माहिती आहे, तर कोल्ह्याला द्राक्ष आंबट ज्याला आपण म्हणतो, त्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे, की हे आपल्याला मिळणार नाहीच आहे. पण हे मिळणार नाहीये ते मला नकोच आहे असं म्हणून अभाव वैराग्य निर्माण करत असतो. पुराण वैराग्य निर्माण होतं. आपण एखाद्या कथा ऐकतो, मृत्यू निरूपण ऐकतो, मग आपल्यालाही असं वाटतं, नको बाबा हे सगळं सोडून द्यावं आणि आपलं मृत्यूला सामोरं जाण्याची तयारी करावी. ती जरूर करावी, पण ती करताना सुद्धा आपल्याला जगायचंय, तेही आनंदाने जगायचंय आणि मृत्यूलाही आनंदाने सामोरं जायचंय, हे आपल्याला लक्षात ठेवून जगायचं असतं. ते पुराण वैराग्य जे आहे ते फक्त कथा ऐकताना येतं, घरी गेल्यावर पुन्हा पहिले पाढे 55 होतात. उदर वैराग्य एक आहे. उदर वैराग्यामध्ये म्हणजे पुन्हा जन्म देणं वगैरे नको, हे पण वैराग्य त्याच्यामध्ये येतं, की बास बाबा आता झालं. पण पुन्हा काही नाही, 4 वर्ष झाली की पुन्हा दुसऱ्याची निर्मिती करायला आपण तयार असतो. अशा पद्धतीने. पण उदरवैराग्य हे म्हणजे अगदी आत्ताच्या भाषेत सांगायचं म्हणजे पोट भरल्यानंतर मग ज्या डाएटच्या गप्पा सुरू होतात, त्याला आपण फार तर उदरवैराग्य म्हणूया. ज्ञानोत्तर वैराग्य जे आहे ते मात्र समजून उमजून घेतलेलं वैराग्य आहे आणि ते आपल्याला खरं म्हणजे उपयोगी पडतं. पण ह्या स्मशान वैराग्याची फारशी काही गणना करण्यात अर्थ नाही. कारण पण तरी सुद्धा संत, ऋषी, सगळे श्रेष्ठ लोक जे आहेत ते आपल्याला मरणाचं किंवा मृत्यूचं स्मरण करून देत असतात. कठोपनिषदामध्ये यमनचिकेताचा संवाद आहे. प्रश्नोपनिषदामध्ये 3ऱ्या प्रश्नामध्ये अश्वालयन आणि पिप्पलाद यांच्यातला हा संवाद आहे, तोही मृत्यूच्या संदर्भातला आहे. शांडिल्य विद्या जी छांदोग्यामध्ये सांगितले त्याच्यातही मृत्यूचा विचार आहे. मृत्यूचा विचार केल्याशिवाय तत्वज्ञान पूर्ण होत नाही, अध्यात्म ग्रंथ पूर्ण होत नाही. अध्यात्म ग्रंथाला मृत्यूचं निरूपण हे सांगावंच लागतं. वेगवेगळ्या पद्धतीने ते सांगितलं जातं, त्या त्या स्तरावर सांगितलं जातं. समर्थांनी हे प्रापंचिका करता सांगितलेला हा दासबोध असल्यामुळे मृत्यूचा जो विचार आहे तो त्यांनी प्रापंचिकाच्या दृष्टिकोनातनं सांगितलेला आहे. आणि त्यामुळे आपल्याला खरं म्हणजे ज्या वेळेला जन्म होतो हे मृत्यूचं सांगणं जे आहे ना, ते ज्याला अंतकाळ आणि मृत्यू याला व्यवस्थितपणे यथार्थ त्याचं मृत्यू म्हणजे काय हे समजावून घेऊन त्याला सामोरं जायचंय, आनंदाने सामोरं जायचंय, त्यांच्यासाठी मृत्यू निरूपण हे तत्वज्ञानामध्ये केलंच जातं, करावंच लागतं. त्याशिवाय अध्यात्म ग्रंथ पूर्ण होत नाही. आपण जन्माला येतो तेव्हा हातामध्ये रिटर्न तिकीट घेऊन आलेलो असतो. त्या बाळमुठीमध्ये ते घट्ट धरलेलं असतं. पण जसजशा या मुठी मोकळ्या होत जातात आणि मी मायेमध्ये गुंतत जातो, त्यावेळेला जन्म आणि मृत्यू हे आमच्या ते मृत्यूची तारीख कुठे हरवून जाते तीच आपल्याला कळत नाही. ती तारीख अंधुक होत जाते आणि आम्हाला लक्षातच येत नाही की आम्हाला मृत्यू कधी येणार आहे, किंबहुना मृत्यू येणार आहे. हेच आम्ही विसरून जातो आणि अनेक गोष्टी करत राहतो. पण तरी सुद्धा जन्म आणि मृत्यू हे एकमेकांचे साक्षीदार आहेत.
एकमेकांचे साथीदार आहेत. कारण जन्म आला की मृत्यू येणार, मृत्यू झाल्यानंतर पुनरपि जननम पुनरपि मरणम हे पापपुण्याच्या आधाराने प्रारब्ध भोगण्यासाठी होणारच आहे. तर जन्म आणि मृत्यू ह्याच्यामधला एक संधिकाल असतो. प्रत्येक दोन गोष्टींमध्ये जो संधिकाल असतो तो जसा संध्याकाळ, दिवस आणि रात्र यांच्या मधला संधिकाळ असतो, त्याप्रमाणे जन्म आणि मृत्यू याच्यामधलं जीवन हे खरं म्हणजे जगायचंच आहे. पण जन्म ज्या वेळेला होतो त्यावेळेला अव्यक्तातून व्यक्त होण्याचा संधिकाल असतो आणि मृत्यू म्हणजे पुन्हा व्यक्तातून अव्यक्तात जाण्याचा संधिकालच असतो. ह्या संधिकाळाची संधी आपण निर्माण केली पाहिजे आणि मृत्यूचं स्मरण करायला पाहिजे. भागवतामध्ये तर मृत्यूला आनंदाने कसं सामोरं जावं हे आपल्याला सांगितलेलं आहे. ते भागवत शिकवतं आणि त्याप्रमाणे कसं जगावं हे गीता शिकवते. त्यामुळे जगत जगत कसं मरणाची प्रार्थना करायची आणि जगत जगत मरणाला कसं सामोरं जायचं हे गीता आणि भागवत शिकवतात. तर परमार्थ आणि प्रपंच यांची सांगड घालून मृत्यूला कसं सामोरं जायचं हे समर्थांचा दासबोध शिकवतं. आपण बघतो समर्थ मृत्यू निरूपण समास लिहितात. ऋषींच्या सांगण्याप्रमाणे अध्यात्म ग्रंथाला ते पाहिजे या दृष्टिकोनातही त्यांनी लिहिलेलं आहे. एकनाथ महाराजांची कथाही आपल्याला माहिती आहे की एकनाथ महाराजांकडे येणारा जो गृहस्थ होता तो म्हणतो, तुम्ही एवढा आनंदात कसं काय जगता? हे आनंदात जगणं, सगळ्यांशी छान गप्पा गोष्टी करणं, हसणं खेळणं, अगदी मुलांपासून म्हाताऱ्या कोताऱ्यांपर्यंत हे तुम्हाला कसं काय जमतं? आम्हाला नाही बुवा जमत. आम्हाला जमत नाही कारण आमचा व्यापच एवढा वाढलेला आहे, व्यापाराचा व्याप आहे, बाकी मुलाबाळांचा संसाराचा व्याप आहे. पण हे सगळं झाल्यानंतर समर्थ एकनाथ महाराज त्याला म्हणतात की खरं सांगू का, हे सगळं आम्हाला जमतं, आम्ही जमवतो. पण मला आता एक तुम्हाला वेगळीच गोष्ट सांगायची आहे की 8 दिवसांनी तुम्हाला मृत्यू आहे हो, असं तुमच्या भविष्यात दिसतंय. एकनाथ महाराज भविष्यही बघत असत. ते म्हणे काय सांगताय 8 दिवसात मृत्यू? अहो हे सगळं व्हायचंय ना अजून. मुलांची लग्न व्हायची आहेत, नातवंडांची मुंज व्हायची आहे, हा प्रपंच सगळा आहे, माझा व्यापार केवढा जोरात चालू आहे, हे सगळं काही एवढ्यात कसं शक्य आहे? पण एक कुठेतरी हा मृत्यू येणार आहे एवढंच फक्त एकनाथ महाराज त्याला सांगतात. आणि मग मात्र त्याला असं वाटतं, अरे बापरे 8 दिवस? 2 दिवस त्याचे नुसते बेचैनीमध्ये जातात. नंतर त्याला असं वाटतं की मग हे एवढा मी फापड पसारा जमवलाय तो मी माझ्या बरोबर नेऊच शकणार नाहीये. मग हा कुणाला तरी द्यायला तरी सुरुवात करावी. म्हणून तो दानधर्म करायला सुरुवात करतो. मग म्हणतो ह्या मृत्यूला सामोरं जायला बळ मिळावं लागतं. एकनाथ महाराजांचं पोथी वाचायला सुरुवात करावी. त्यांच्यासारखी पोथी, नामस्मरण हे सुरुवात करतो. हळूहळू त्याच्या वृत्तीमध्ये 8 दिवसातल्या 6 दिवसात पालट व्हायला लागतो. घरातही तो थोडासा कुटुंबाकरता वेळ द्यायला सुरुवात करतो. कारण माहिती नाही नंतर हे कुटुंब आपल्याला मिळणार नाही. कुटुंब चांगलं आहे. त्याला वेळ द्यायला लागतो आणि मग हळूहळू सगळ्यातनं आपलं अंग काढून घ्यायला सुरुवात करतो. सगळ्यातनं आपलं अंग काढून घेणं आणि सगळ्याचा आनंद घेत घेत ते अंग काढून घेणं ही म्हणजे आसक्ती विरहित अवस्था आहे. ती मृत्यूला सामोरं जाण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यामुळे हे नाथ महाराज त्याला सांगतात आणि 8 दिवस झाल्यावर तो म्हणतो, अहो तो मृत्यू काय आला नाही मला. अरे म्हणे पण म्हणे मला एक जीवन कसं जगायचं हे कळलं आणि तुम्ही का आनंदी असता ते मला कळलं. कारण सगळ्यांशी प्रेमाने वागा, चांगलं वागा, जे काही आहे ते सगळ्यांना देऊन आपण खा. तेन त्यक्तेन भुंजिता असं उपनिषदात जे सांगितलेलं आहे ईशावास्य, त्याप्रमाणे वागायला सुरुवात केल्यावर आपोआपच मरणाचं स्मरण आपल्याला राहतं आणि मग तो मृत्यू कधी आला तरी आम्ही शेवटचा दिवस गोड व्हावा हे करण्यासाठी, हे जगण्यासाठी, आपल्याला हे जगता जगता मरण कसं घ्यायचं हे पाहण्यासाठी हा परमार्थ अत्यंत आवश्यक आहे. आणि कृतकृत्य जीवन झाल्यावरती भगवंताच्या स्मरणात आणि भगवंताच्या सान्निध्यामध्ये शांतपणे देह सोडणं हाच खरा परमार्थ आहे. आणि म्हणून इथे समर्थांनी मृत्यूचं वर्णन करताना प्रत्येकाला मृत्यू कसा अटळ आहे हे सांगण्यासाठी अनेक ओव्या लिहिलेल्या आहेत. त्या वाचल्यावर सुद्धा आपल्याला कळतात. मृत्यू न म्हणे हा बलाढ्य, मृत्यू न म्हणे हा धनाढ्य, मृत्यू न म्हणे हा आढ्य, सर्व गुणे श्रीराम. मृत्यू न म्हणे कार्या कारण, मृत्यू न म्हणे वर्णावरण,
मृत्यू न म्हणे हा ब्राह्मण, कर्मनिष्ठ श्रीराम. गेले बहुत प्रतापांचे, गेले बहुत सत्कीर्तीचे, गेले बहुत नीतीचे, नीतिवंत राजे श्रीराम. गरीब असू दे, श्रीमंत असू दे, कनिष्ठ असू दे, मृत्यू कुणासाठीही भेदभाव करत नाही. आज आपण सुपात आहोत, उद्या आपण जात्यात जाणार आहोत, याची जाण असणं म्हणजे मरणाचं असावं स्मरण. आणि म्हणून समर्थ असं म्हणतात, ऐसे जाणोनिया जीवे, याचे सार्थक करावे, जनी मरोन उरवावे, कीर्ती रूपे श्रीराम. समर्थ असं म्हणतात, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. समर्थ असं म्हणत नाहीत, मरावे परी प्रसिद्धी रूपे उरावे. कारण प्रसिद्धी आणि कीर्ती यामध्ये फरक आहे. प्रसिद्धी पेज 3 वरती आपल्याला मिळू शकते. ऑडिओ, व्हिडिओ, मामी असं करते, माझं असं, या सगळ्यांनी प्रसिद्धी मिळू शकते. पण कीर्ती ही लोकांनी द्यावी लागते. ज्या वेळेला आपण लोकांशी चांगलं वागत असतो, आपण लोकांबरोबर हसत खेळत राहत असतो, आपल्यामुळे लोकांचा उद्धार होत असतो किंवा आपल्यामुळे लोकांना प्रेरणा मिळत असते, ती जे जीवन आहे ते कृतकृत्य जीवन आहे आणि ते कीर्ती मिळवून देते. कीर्तीसाठी स्वतःला काहीही करावं लागत नाही, आपलं आचरण बदलावं लागतं. आचरण, त्या चरणाशी एकरूप होऊन, त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होऊन ते आचरण आपल्या अंगात म्हणजे मुरवावं लागतं आणि त्यामुळे मिळणारी जी असते ती कीर्ती असते. म्हणून समर्थ म्हणतात, मरावे परी कीर्ती रूपे उरावे, ऐसे जाणून या जीवे सार्थक करावे. या जीवाचं सार्थक करावं, जनी मरोन उरवावे कीर्ती रूपे. मरून गेलो तरी लोकांना आपली आठवण चांगली म्हणून राहावी, बरं झालं गेला म्हणून अशी त्यांना आठवण राहू नये, ती चांगली आठवण राहावी. अगदी जगज्जेता सिकंदराची गोष्ट जर आपण पाहिली, तो जेव्हा मृत्यूशय्येवरती होता, म्हणजे मृत्यूचा बोध घेताना आपल्याला सत्कर्म तर करायचीच आहेत, सिकंदरने सुद्धा अनेक सत्कर्म केलेली आहेत, पण तो ज्या वेळेला मृत्यूशय्येवरती होता त्यावेळेला वैद्य सुद्धा सगळे हताश झाले होते की आता काही उपाय चालणार नाही. सिकंदरला त्याच्या आईचं प्रेम होतं आणि तो म्हणला, माझं आईवर माझ्या खूप प्रेम आहे आणि मला फक्त तिची भेट घेऊ दे. ती बाहेर गेलेली आहे, ती एकदा घरात आली, मी तिची भेट घेतली की मग मला मृत्यू येऊ दे, मला मृत्यूचं भय अजिबात नाही, मी तुम्हाला माझं अर्ध राज्य देऊन टाकेन. जगज्जेता सिकंदर. पण वैद्यराज जे होते ते खिन्नपणे हसले आणि म्हणाले, तो क्षण आमच्या हातात नाही, तो कधी कुठून येईल सांगता येत नाही, असं त्यांनी सांगितलं. अर्थात नंतर सिकंदर जो होता त्यांनी नंतर सांगितलं, बरं ते तुमच्या हातात नाही, असेल योग तर माझी भेट होईल, अन्यथा होणार नाही, पण तेही मला मान्य आहे. पण माझी एक इच्छा आहे आणि ती इच्छा अशी आहे की मी मेल्यानंतर माझे हात जे आहेत, हे दोन्ही हात कफनाच्या बाहेर ठेवा आणि ते मोकळे हात बाहेर ठेवा, म्हणजे लोकांना लक्षात येईल, जग जिंकणारा हा सिकंदर बरोबर काहीच घेऊन जाऊ शकला नाही, हे लोकांच्या लक्षात येईल आणि मग ते साठवण्याची, दुसऱ्याला मारून हाणून आपल्यासाठी सगळं स्वार्थी जीवन जगण्याची वृत्ती त्यांची नाहीशी होईल. कारण मरणानंतर आपण काहीच बरोबर घेऊन जाऊ शकत नाही. जगी पाहता सत्य हे मृत्यूभूमी, जिता बोलती सर्व जीव मी चिरंजीव ते सर्वही मानता ती, अकस्मात सांडोनिया सर्व जाती. इतकं सगळं हे मी केलंय, ते मी केलंय, हे मी मिळवलंय, ते मी मिळवलंय, असं सगळं मी जीवन जगत असताना करत असणारा हा जीव मृत्यूसमयी काहीही घेऊन जाऊ शकत नाही. फक्त पाप पुण्य त्याच्या बरोबर असतात, पण ते पाप पुण्य सुद्धा समसमान व्हावेत, तेही जास्ती कमी होऊ नये, कारण ते भोगायला पुन्हा आपल्याला जन्म घ्यावा लागतो. भगवद्गीतेमध्ये आपण आता बघितलं, भगवद्गीतेमध्ये भगवान असं म्हणतात की मृत्यू ही माझी विभूती आहे, मृत्यू ही माझी विभूती आहे असं ते म्हणतात. कारण वासांसी जीर्णानी यथा विहाय, या पद्धतीने जर जीवन जगलं तर मृत्यू ही माझी विभूती आहे. कारण मृत्यू ही नवनिर्मितीची सुरुवात आहे, ही नवनिर्मितीची सुरुवात आहे. त्याचं कारण जेव्हा एखाद्याला मृत्यू येतो त्यावेळेला दुसरीकडे एखादं जन्माला येत असतं, असं आपली संस्कृती सांगते. तर आपलं हे वस्त्र जीर्ण झाल्यावर म्हणा
किंवा आपलं प्रारब्ध भोग भोगल्यानंतर आपण इथे राहण्यात काहीच अर्थ नसतो, ते सोडून द्यावं आणि आपल्याला नवीन जीवन जगायला मिळावं, हेही एक प्रकारची मागणी याच्यामध्ये आहे. म्हणून मृत्यू ही विभूती आहे, असं भगवंत आपल्याला सांगतात. अमर माणसं जिथे राहतात, गलिवर सफरी याच्यामधलं आपण जर गोष्ट बघितली, की तिथे मृत्यूच नाहीये. मृत्यू नाही तर आजोबा पणजोबा, खापर पणजोबा, त्याचा पणजोबा सगळे जिवंत. अहो तिथे राहायला जागा नाही, आता त्या भूतलावरती राहायला सुद्धा जागा नाही. आणि सगळ्यांचे नुसते सापळे झालेले आहेत. कोणी कोणाला ओळखत नाही, कोण कोणाचं खापर पणजोबा आणि कोण. अहो आपल्याला तरी आपली 7 पिढ्यांची नावं कुठे सांगता येत आहेत. मग हे सगळं जर असेल, इतकं शरीर कृश झालं आणि तिथे एक मृत्यूलोकातला माणूस गेला आणि त्याला एवढं छान पाहिल्यानंतर सगळेजण आनंदाने म्हणाले, अरे तुझ्याकडे बघून खूप आनंद झाला, की केव्हा ना केव्हा तरी तुम्हाला मृत्यू येणार आहे. तुम्हाला हे तुमचं जीर्ण झालेलं शरीर पुन्हा बदलून मिळणार आहे आणि तुम्हाला पुन्हा आयुष्य मिळणार आहे. हा मृत्यू म्हणजे नवनिर्मितीची सुरुवात आहे, हे जाणून त्याला विभूती म्हटलेलं आहे. आणि शेवटी समर्थ असं म्हणतात, असो ऐसे सकळही गेले, परंतु एकची राहिले, जे स्वरूपाकार झाले, आत्मज्ञानी श्रीराम. आतापर्यंत मृत्यूच्या मगरमिठीतून कोणीही सुटलेलं नाही, कोणाचीही सुटका झाली नाही. आज ना उद्या तुम्ही आणि आम्ही पण तिथेच जाणार आहोत. पण इथे एक अपवाद समर्थ सांगतात, तो म्हणजे ते परंतु एकची राहिले, जे स्वरूपाकार झाले. काय आहे, नियम केला की त्याला अपवाद पाहिजेच ना. त्याप्रमाणे अपवाद म्हणून समर्थ सांगतात, जे देहबुद्धीशी एकरूप होऊन संसार करतायत, त्या संसारामध्ये आसक्ती ठेवून जगतायत, त्या लोकांना मृत्यूचं भय कायम असतं. पण जे स्वस्वरूप ज्यांनी ओळखलेलं आहे, आत्मा सत्य आहे हे ओळखलेलं आहे, मृत्यू हा शरीराला आहे, आत्म्याला नाही, हे ज्यांनी जाणलेलं आहे, ते मृत्यूला त्यांनी ओळखलेलं आहे, असे जे आहेत ते मृत्यूच्या मस्तकावर पाय देऊन उभे राहतात आणि अमर होतात. कारण त्यांना माहितीये मृत्यू माझ्या शरीराला आलेला आहे, वासांशी जीर्णानी, त्याप्रमाणे तो आलेला आहे. आता मला नवीन शरीर मिळणार आहे, त्याच्यातही मला अनेक जन्म भगवंताची सेवा करायला मिळणार आहे आणि मग मी त्याच्याशी एकरूपच होणार आहे. हे एकरूप जे झाले, जे स्वरूपाकार झाले, ते मात्र या जन्ममृत्यूच्या तडाख्यातून बाहेरच सुटून गेले. त्यांनी त्याच्या मस्तकावर पाय दिलेला आहे असं मी म्हटलं. तुकाराम महाराज ते म्हणतात, जगा काळ खाय, आम्ही त्याचे माथा दिले पाय, असा त्यांचा एक अभंग आहे. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो सुख सोहळा अनुपम्य. हा जो आपलंच मरण आपण पाहणं आणि त्याला आनंदाने सामोरं जाणं, हे पंचमहाभूतांचं शरीर त्याचं त्याला परत देणं. कारण जीवन जगण्यासाठी हे पंचभूतांचं शरीर त्यांनी आपल्याला भाड्याने दिलेलं आहे. ते त्याचं जे त्याची मालकी आहे त्याच्यावर, त्याच्या मालकीचं शरीर त्याला आनंदाने परत देणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून मृत्यूला हसत हसत सामोरं जा असं म्हटलं जातं. यमधर्माने आपले पाश जरी टाकले असले, की ते पाश यमधर्म आपला टाकतो. पण तो टाकत असताना आम्ही संसारात अडकलेले, माझ्यानंतर कसं होईल, मुलाबाळांचं कसं होईल, सगळ्यांचं काही सगळं व्यवस्थित होतं. काही कोणाचं काहीही राहत नाही. एक जन्मलेल्या मुलाचं सुद्धा राहत नाही. मग हे जर सत्य आहे, तर माझ्यानंतर कसं होईल, असं संसारात गुंतल्यामुळे आम्ही त्या पाशातनं बाहेर पडायचा मार्ग बघत असतो आणि यमराज आपले पाश आवळून धरत असतो आणि या खेचाखेचीमध्ये आम्हाला जो मृत्यू येतो, त्या मृत्यूच्या आम्हाला वेदना होत राहतात. पण संत सहवासानी ज्यांनी देहात तादात्म्य सोडलेलं आहे, या देहाबरोबरचं नातं सोडलेलं आहे, की तो केव्हा ना तेव्हा तरी येणारच आहे. तो कसा मस्त यावा, हसत हसत यावा, असं सतत म्हणणार आणि मीही त्याला हसत हसत सामोरं जावं, असं ज्या वेळेला म्हटलं जातं, हे देह तादात्म्य ज्यांनी सोडलेलं आहे, त्यांना जो मृत्यू येतो, त्या मृत्यूवरती ते विजय मिळवतात आणि हसत हसत त्याच्याबरोबर जातात. आपल्याला वि. दा. सावरकर नुकतंच हे झालं, वि. दा. सावरकर त्यांचं आत्मबल ही कविता आहे आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात, अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, मारिल रिपू जगती असा कवण जन्मला, अग्नी जाळी मजसी ना, ना खड्ग छेदतो ना. म्हणजे हाही गीतेतलाच उल्लेख आहे. अग्नी जाळी मजसी ना खड्ग छेदितो, भिवनी मला
भ्याड मृत्यू पळत सुटतो. अहो, तो मृत्यू काय मला करणार आहे? मी त्याच्या मागे मागे धावतोय. अरे, मला नेलंच तरी चालेल, माझं कार्य आता झालेलं आहे, हे मी सांगतोय, तर तो मृत्यूच पळत सुटतोय की नाही नाही, अजून नाही, मला यम आज्ञा झाल्याशिवाय मी येणार नाही. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा मी मगाशी उल्लेख केला होता, 18व्या अध्यायामध्ये जन्म मृत्यूच्या सोहळ्या. आपण जन्माचा सोहळा करतो, पण मृत्यूचा सोहळा करणं हे लोकांच्या हातात नसलं तरी आपल्या हातात नक्की आहे. आणि तो सोहळा आपण केला पाहिजे, म्हणजेच त्याला जीवन जगता जगता सर्वांना आनंद देत देत आपणही मृत्यूला सामोरं गेलं पाहिजे, हे निश्चित आहे. पण मृत्यूबद्दल काही गोष्टीही आपल्या लक्षात ठेवायला पाहिजेत, की जगातील कोणालाही या घटनेची खात्री देता येत नाही, पण मृत्यूची खात्री प्रत्येक जण देतो, कारण मृत्यू हा अटळ आहे. बाकी कोणत्याही घटनेची कुठलीच खात्री देता येत नाही, की मी असं करीन म्हटलं तर नेमका त्या वेळेला काहीतरी होतं, असं घडेल म्हटलं तर ते घडत नाही. म्हणजे कोणत्याही गोष्टीची खात्री देता येत नाही, पण मृत्यूची खात्री देता येते, कारण जातस्य हि ध्रुव मृत्यू. तो मृत्यू हा निश्चितपणे येणार आहे, पण मृत्यूचा काळ समजत नाही, तो कधी येणार आहे हे कळत नाही. त्यामुळे त्याची जी सुरुवात आहे, त्याला सामोरं जाण्याची तयारी जी आहे, ती आपल्याला आधीपासूनच करावी लागते, कारण तो आज येतोय का उद्या येतोय हे आपल्याला कळत नाही. मनुष्य मेला की त्याचं जिवंत पण जातं, त्याचं चैतन्य जातं, आणि पुढे काय होतं हे कळत नाही. आपल्याला कठोपनिषदामध्ये त्याच्याबद्दल यमधर्माने स्वतःच त्यांच्या संवादामध्ये सांगितलेलं आहे, की ज्यांनी पाप पुण्य कमावलेलं आहे ते भोगण्यासाठी त्याला पुनर्जन्म येतो, पण जो सर्व देही असून विदेही या स्थितीमध्ये कोणतीही आसक्ती ठेवून इथे जात नाही, त्याला निश्चितपणे पुढे त्या मृत्यूवरती सुद्धा तो ताबा मिळवतो आणि तो अमर होऊन जातो. आणि भगवंत आपल्याला सांगतात, तू तू अमृतस्य पुत्र, तू अमृतस्य पुत्र आहेस. मग तू जर मुळात अमृताचा पुत्र आहेस, तर तुला मरण येण्याचं कारणच नाही. बालमुठीमध्ये ते तिकीट होतं त्यावेळेला तू किती आनंदात होता, कारण त्यावेळेला तुला मृत्यूचं स्मरण होतं. हळूहळू मुठी सुटल्यात ते तिकीट कुठेतरी हरवून गेलं आणि आपला मृत्यू कधी आहे हे कळलं नाही, आणि या प्रपंचामध्ये आपण गुंतत गेलो, आणि त्यामुळे त्या मृत्यूचं भय वाटायला लागलं. पण मृत्यू झाल्यानंतर देह जाळतात पुरतात आपापल्या प्रथेप्रमाणे, पण हळूहळू नातेवाईकांचे व्यवहार पूर्ववत सुरू होतात. काही दिवस वाटतं, काही दिवस अन्न गोड जात नाही, हे काही दिवस होतं, पण नंतर हळूहळू जो तो आपापल्या उद्योगामध्ये मग्न होऊन जातो, ते व्यवहार पूर्वव्रत होतात. ही नियतीच आहे. त्यामुळे त्यात वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही. ज्यांनी त्यांनी थोडे दिवस ते स्मरण ठेवून, कायमचं आपल्या हृदयात ते घट्ट ठेवून आपल्या व्यवहाराला सुरुवात करावी, हेही संत आपल्याला सांगत असतात. कारण ते दुःख उगाळून ते परत येत नसतं, ती व्यक्ती परत येत नसते, ते माघारी येत नसतं. त्यामुळे त्याची स्मरण नक्की ठेवावं. त्याच्या स्मरणाबरोबर आपल्याला मृत्यू येणार आहे याचंही स्मरण ठेवावं, आणि हे ठेवता ठेवता आपलं जीवन पूर्वव्रत चालू करावं, असंही सांगितलेलं आहे. मृत्यू झालेल्या माणसाची जी स्मृती आहे, ती आपोआप काळाच्या ओघामध्ये कमी कमी व्हायला लागते. आणि अगदी खरं सांगायचं तर समर्थ म्हणतात, शेकडो म्हणजे शेकडा 99, म्हणजे 99% लोक, 99% लोक माणसाच्या मृत्यूनंतर जग त्याचा विचार करत नाही. मृत्यू झाल्यानंतर 99% लोक त्या मृत्यूचा विचार करत नाही, जो या पद्धतीने जीवन जगलाय की क्या रे नुमाया क्या किया, बीए हुए नौकरी की, बच्चे पैदा किए मर गए, अशा पद्धतीच्या पठडीत प्रवाहाबरोबर वाहत जाणारी जी लोक आहेत, त्या लोकांच्या मृत्यूबद्दल जग अजिबात विचार करत नाही. 1% राहतो, तो 1% राहतो. त्याच शेवटच्या ओळीमध्ये त्यांनी अपवाद जो सांगितलेला आहे, तो शेवटी त्यांनी सांगितलेला आहे, की जे स्वरूपाकार झाले त्यांची मात्र आठवण लोक ठेवतात, जसे संतांची आठवण ठेवतात, भगवंताची आठवण ठेवतात, भगवंताच्या अवतारांची आठवण ठेवतात. मुद्दामून अवतारांची आठवण म्हणते, कारण अवतार घेतला तरी सुद्धा ती निर्मिती झालेली आहे, त्याला मृत्यू येतोच. कृष्णातलाही कुठेही मृत्यू चुकलेला नाहीये, त्याला सुद्धा व्याधाचा बाण लागून त्याचाही मृत्यू झालेला आहे. पण असा एखादा टक्का असतो की ज्याची आठवण सर्वजण ठेवत असतात,
आणि त्यांनी खरा म्हणजे या मृत्यूवर विजय मिळवलेला आहे हे निश्चित आहे. ती आठवण कीर्तिरूपाने आपली राहावी यासाठी प्रयत्न करणं आणि त्या मृत्यूला आनंदाने सामोरं जाणं हे तत्वयत्न समर्थांनी आपल्याला सांगितलंय. ते आपण लक्षात ठेवू आणि मृत्यूबद्दल विचार करून त्याचं चिंतन करून त्याचं स्मरण ठेवू एवढंच सांगते आणि इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ.